काल 5 वाजता प्रचार थांबला आणि आजपर्यंत ज्या काही निवडणुका आम्ही इतकी वर्ष पाहतो, तुम्हीही पाहतात, त्याच्यामध्ये निवडणुकीचा प्रचार 5 वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मतदान, हे आतापर्यंतच्या निवडणुकीची प्रथा ही आजपर्यंत होती. या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते, याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती, ही आत्ता कशासाठी आली. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही, मग कदाचित पैसे वाटू शकता, असं त्यांना म्हणायचं असेल. ही मुळात मुभा मिळाली का, दिली का, आणि हा कायदा बदलला का, हे नव्याने या सगळ्या गोष्टी ज्या आणल्या जात आहेत ह्या कशासाठी आणल्या जात आहेत. ह्याच्यात अजून एक दुसरी गोष्ट, आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही. मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही, हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही. आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे, म्हणजे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीये निवडणूक आयोग. जे त्यांना हवंय ते करतायत, ते वाघमारे ह्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाहीयेत. अर्थात आत्ताच्या सरकारने हा वाघ कधीच मारून टाकलाय, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीयेत. परंतु ही कोणती प्रथा आणि ही कोणत्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती रोजच्या रोज हे कायदे बदलत आहेत, हा काय प्रकार आहे. मला असं वाटतं की पत्रकार म्हणून तुम्ही देखील ह्या गोष्टींचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत, जनतेने पण विचारले पाहिजेत की हा काय प्रकार सुरू आहे तो. आणि म्हणजे सरकारला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट करून देण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग आहे का, त्यांना ज्या काही सुविधा हव्या आहेत आता सरकारला त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक आयोग काम करते का, हा आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आमच्या दोन्ही पक्षाच्या, सर्वच इतर राजकीय पक्षांच्या, माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जेवढे सहकारी आहेत, शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, या सगळ्यांना आम्हाला सांगायचे की सतर्क राहा, की तुम्ही आपल्या विभागामध्ये, आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. हे आता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा, हे कुठे काय पैसे वाटतायत. कारण आता अनेक रील्स ही आता बाहेर आलेली आहेत, तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये कशा प्रकारे पैसे वाटले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेच्या त्या पॅम्पलेटच्या आतमध्ये 5-5 हजार रुपये टाकून ते पैसे वाटले जात आहेत. त्यातल्या आनंदाच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये लोक नाकारतात पण आहेत, ही पण एक आनंदाची गोष्ट आहे. परंतु या सगळ्या गोष्टींसाठी हारलेली गोष्ट परत पुन्हा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती. आणि मला असं वाटतं की जनतेने आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षातल्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना, महाराष्ट्र सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी सतर्क राहावं, एवढंच फक्त सांगण्यासाठी आज तुमच्या समोर आलो. तुम्ही कॅमेरामन जर गप्प बसलात तर बरं होईल. सर, काल आम्ही निवडणूक आयुक्तांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही 5 नंतर घरोघरी का प्रचारावर वेळ देत आहात. वारंवार विचारला गेल्यानंतर तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर देणं टाळलं होतं. परंतु शेवटी त्यांनी सांगितलं की हा जुनाच नियम आहे आणि आम्ही आता तो नाही, पण या निवडणुकीला का, ही गोष्ट विधानसभेला का नाही, ही गोष्ट लोकसभेला का नाही आली. या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा. ईव्हीएम पण जुनी आहेत.
आणि हे जे काही नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतोय. इमर्जन्सी वापरलंय. इमर्जन्सी जी काय मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये, तुम्हालाही माहिती नाहीये, लोकांनाही माहिती नाहीये हे काय आहे ती मशीन्स. म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे, घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क राहावं एवढंच फक्त मला सर, सांगायचं आहे. मला असं वाटतं ह्याचं उत्तर दिलं मी, या यंत्राच्या बाबतीत ह्याच प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी आता. मी परत त्याने हाच प्रश्न विचारला, तेच प्रश्न नका विचारू. नवीन काय या असेल यंत्राच्या बाबतीमध्ये पत्र लिहिलेलं आहे, परंतु त्या व्यतिरिक्त करण्यासारखं काय? आता तुम्ही निवडणूक आयोगाला जी मागणी नेमकी काय करतात हे डिस्कनेक्ट करण्यात यावं. जुनी जी पद्धत आहे नाही, नाही, अहो, प्रश्न अर्थातच ना हे कोटचं मशीन आहे, हे दिसतं कसं? यातनं काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे. ईव्हीएमचं मशीन असतं, तिथे तुम्ही त्या बूथवरती लोकांना बोलवता, सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता, बटन दाबायला सांगता, त्यांना सांगता की क्लिअर आहे, बरोबर की नाही, दाखवता की नाही. हे आतापर्यंतची प्रथा आहे. हे नवीन मशीन जे आलंय हे राजकीय पक्षांना दाखवावंसं पण नाही वाटलं. ह्याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये, ह्याची गॅरंटी कोणी घ्यायची? इतकी बेबंदशाही चालू आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं. ही कुठची लोकशाही चालू आहे? ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत?